तर दुसरीकडे धाराशिवमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ महिला आक्रमक झाल्या। आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने महिला आक्रमक झाल्या। छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन त्यांनी केलंय। आंदोलनामुळे 2 तास वाहतूक ठप्प होती। तर एकीकडे जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे, त्यांच्यावर उपचार सध्या केले जात आहेत। मात्र दुसरीकडे धाराशिवमध्ये जरांगेंच्या समर्थनासाठी महिला आक्रमक झाल्या। त्यांनी चक्का जाम केला, त्यामुळे या मार्गावर 2 तास वाहतूक ठप्प होती। आज जरांगे पाटलांचा 5वा दिवस आहे। आज जरांगे पाटील जीवाशी खेळत आहेत स्वतःच्या। परत आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी महिला आमच्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि लवकर शासनाने तातडीचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर बसलोय आणि चोळी बांगडीचा आहेर केलाय शासनाला। आज आरक्षणाचा मुद्दा हा जीवाशी खेळतोय, सगळ्या मराठ्याच्या लेकरांशी खेळतोय, जरांगे भाऊंशी खेळतोय आणि आज आंतरवाली सराठी येते हजारो लाखो लोक तिथे जात आहेत आणि प्रत्येकाने तिथे जाऊन यायला पाहिजे। पण आंतरवालीमध्ये किती त्रास होतोय त्या लोकांना, त्यामुळे आज आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा। आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण नाही दिल्यामुळे आम्ही साडी आणि चोळी त्यांना आयर केलेला। आज तर तेवढंच केलंय। आम्ही सगळ्या मंत्रालयामध्ये जाऊ, आम्ही सगळा घेरावा घालू आणि आज तरी थोड्याशा महिला रस्त्यावर उतरल्यात, ह्याच्यापेक्षा जास्त उतरून दाखवत। आमच्या जरांगे पाटलाला जर काही झालं, त्यांच्या जर जीवाला हानी काही पोहोचली तर आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत। आम्ही म्हणजे ही करणार आहेत, आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत। कुठून मी काय करून आम्ही आमचा जीव कसल्या हालतीत गाडी खाली जाऊ, काय बी करू, त्याच्यापेक्षा धिंगाणा जास्तीत जास्त उचलायचा प्रयत्न करू। आमच्या जरांगे पाटलाला काय झालं तर जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावा। त्यांच्या जर तब्येतीला काय झालं तर कुणाला सरकारला माफ केल्यावर जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।